नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. शिमगाव धुलिवंदनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, फायनली आपण बरेच दिवस झालं ब्लॉग बनवला नव्हता. म्हणलं चला बनवूया ब्लॉग आज. आणि धुलिवंदनाच्या व रंगहोळीच्या तुम्हाला भरभरून असा शुभेच्छा. असंच आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा. आणि मित्रांनो, आयुष्यात तुम्ही जसे आज म्हणजे रंग खेळले नाही तसे आज रंग तुम्ही आज खेळलात. त्यांच्या पण तुम्हाला रंगीबेरंगी सर्व हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, बरेच दिवस झालं आपल्या यूट्यूब चॅनलला ब्लॉग आलेले नव्हते आणि आपलं यूट्यूब चॅनल मोनोटाईज पण होत नाही. याचं कारण मित्रांनो असं आहे, जसं व्ह्यूज येतील, जसे सबस्क्रायबर वाढतील, जसे लाईक वाढतील, तसं आपल्याला पण इंटरेस्ट येते आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी, किंवा उत्सुकता वाढते आपली व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि आपल्या यूट्यूबला व्ह्यूज आणि लाईक सबस्क्रायबर्स आलेच नसतील तर आपल्याला यूट्यूब चालवायला म्हणजे मूड ऑफ, म्हणजे आपल्याला यूट्यूब चालण्यामध्ये तेवढं हेच नसतं. आपलं जास्त म्हणजे जास्त यूट्यूब चॅनल चालवण्यामध्ये किंवा व्हिडिओ टाकण्यामध्ये आपल्याला म्हणजे असं मन उत्साहून थोडं जात नाही यूट्यूबवर, की बाबा आपण बनवावंच. आणि असे जर चांगले सपोर्ट तुम्ही जर करत राहिले समजा, किंवा एखादी चॅनल आपलं मोनोटाईज झालं, ग्रो चॅनल होऊन तर बरेच दिवस झालं होतं, पण जास्त व्हिडिओ पळत नव्हते, म्हणून एक 8-10 दिवस मी पण तेवढं काही यूट्यूबवर इंटरेस्ट घेतला नाही. तर मित्रांनो, आता इथून पुढं 1K सबस्क्रायबरच्या पुढून मी यूट्यूबवर चांगले रोमॅन्टिक किंवा कलाकार किंवा नवीन सॉंग्स वगैरे असं भरपूर काही मी करणार आहे. आणि मेन मुद्दा जे आहे, आपण यूट्यूब चॅनेल जेव्हा ओपन केल्या होत्या त्यावेळेस आपले भरपूर असं व्ह्यूज यायचे, भरपूर असं सबस्क्रायबर वाढायचे, लाईक्स यायच्या. आणि आता ऑटोमॅटिकच व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, कॉन्टेंट पण तेवढा वाढत नाही आहे, कॉन्टेंट पण आता कमी जातो आहे. तर बघूया, जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करू. प्रयत्न केल्यावर तर मित्रांनो, कष्ट केल्याशिवाय तर फळ मिळत नसतं, हे तर सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. पण आपण मेहनत करणं हे गरजेचं आहे मित्रांनो. मेहनत करायची, मेहनत केली तर आपल्याला यश कुठेही मिळेल. आपला हे चारा वगैरे आहे, टाळकी ज्वारी हे आहे असं पूर्ण. आपण पहिलं जे ब्लॉग बनवला होता तेव्हा आपली छोटी छोटी होती या बाजरी टाळक्या, आता बराच मोठा झाला आहे. वगैरे कणसं पण लागायला लागलेत कुठं कुठं, असे कणसं पण लागतायत. या ठिकाणी लागल्या बघा कणसं असं, हो का. आता कणसं पण लागतायत कुठं कुठं. आणि इकडे असं पूर्ण बरंच मोठं झालं आहे चारा. आता काय ते आपण मागं जे कोथिंबीर विकली होती ती विकली, काढली आणि आता नवीन टाकली बघा. इकडे पूर्ण अशी कोथिंबीर टाकली, अजून काही निघाली नाही, 2-4 दिवसामध्ये निघणार आहे. याकडं मेथी वगैरे टाकले आहे बघा. इथं या कडेला तेवढी मेथी आहे, इथं हे जी दिसते ना इथून टोटल एवढी मेथी आहे. आणि इकडली मेथी जी आपण पहिले ह्या बघा होती ती पूर्ण वाळून गेली आहे. तिला शेंगा वगैरे लागल्यात, आता त्याचं बीज धरायचं आणि त्याच जागी दुसरी मेथी टाकायची, नवीन फ्रेश वानाची.
आणि हे जे आपला इकडला जे चारा आहे इकडला पण बराच मोठा चारा झाला आहे मित्रांनो. आणि बाकीच्या पाठीमागचा जे आहे ते कापायला सुरुवात केला आहे तिकडला चारा. तर मित्रांनो असं आहे. आणि आता आपल्या विहिरीमध्ये पण पाणी आता सध्या भरपूर आहे. तर मित्रांनो माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि तुम्ही जेवढं सपोर्ट करशाल मी तेवढे भारी भारी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि करणार आहे. आणि मी अनेक गाणेसुद्धा मी काढणार आहे मित्रांनो. मी गाणे असे लिहून ठेवलेले आहेत. फक्त आता म्हणजे सिंगिंग करायची आपल्याला, गाण्याची केली नाही अजून. तर मित्रांनो जोपर्यंत आपलं 1K आणि मोनोटाईज चॅनल होणार ना तोपर्यंत मी कुठलंच गाणं आणि कुठलाच रॅप मी यूट्यूबवर टाकेपर्यंत आपलं यूट्यूबवर मोनोटाईज जोपर्यंत चॅनल होणार, जोपर्यंत 1K सबस्क्राईब होणार तोपर्यंत मी कुठलंच सॉन्ग आणि कुठलंच रॅप वगैरे मी टाकणार नाही यूट्यूबवर. तर चला हळूहळू आलो आपल्या विहिरीपाशी. आपण बघूया विहिरीत पाणी किती आहे. आता मित्रांनो पाणी असं आहे पूर्ण विहिरीमध्ये बरंच पाणी आहे मित्रांनो. अजून हे बघा इकडे मोटर वगैरे आहे. इकडं पाणी असं पूर्ण पाणी भरपूर पाणी आहे. पाण्याचा काही विषयच नाही. हो का इकडे सोलार वगैरे इकडे पाणी वगैरे असं पूर्ण पाणी आहे. पाणी झाल्याच्या नंतर इकडं असं सोलार सिस्टम बसवलेलं आहे पूर्ण. इकडं पाठीमागं सोलारची सिस्टम आहे हे. तर चला जाऊया अशीच नवीन ब्लॉग येत राहतील आपल्या चॅनलवर. फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करून ठेवा मित्रांनो. सबस्क्राईबर करणं हे अति महत्त्वाचं आहे. कारण का आपण कुठलं सॉन्ग वगैरे रॉक वगैरे काढला किंवा गाणं एखादं जर काढलं, कुठलं कॉमेडी काही काढलं तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. कारण सबस्क्राईब करून बेल आयकॉन जर दाबला तुम्हाला नोटिफिकेशन तर येऊन जाते. या आहे कोथिंबीर वगैरे आहे, पूर्ण चारा वगैरे झाले. तर धन्यवाद मित्रांनो, बाय. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. असेच कायम तुमच्या आमच्यासोबत साथ राहू द्या. धन्यवाद.